प्रत्येकाच्या घरात घडणारा हा किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो। एकदा काय झालं की घरातलं एक बाथरूमचा जो आउटलेट आहे ते ब्लॉक झालं आणि ब्लॉक झाल्यानंतर ते तिथं आंघोळ करणं किंवा त्या ठिकाणचं सगळंच काम थांबलं। आईच्या लक्षात सकाळी आलं। आईने जो नेहमीचा साफसफाई करणार आहे त्याला फोन केला। तो त्याच गल्लीत होता, त्यामुळे तो म्हणला आलो 10 मिनिटात। तो 10 मिनिटात आला। त्यांनी आल्यानंतर ते ब्लॉक झालेलं बघितलं आणि तो साफसफाई माणसानी तो ब्लॉक काढून टाकला, तिथला कचरा बाजूला काढला, ब्लॉक निघून गेला। 10 ते 15 मिनिटात काम कंप्लीट झालं। म्हणजे पुढची मुवमेंट सगळी वाचली। आता गंमत अशी झाली की त्याला त्यांनी विचारलं की किती पैसे द्यायचे, तर त्यांनी 500 रुपये मागितले। आता त्यांनी 500 रुपये मागितल्यावर आईला वाटलं की अरे 500 खूप जास्त होत आहेत, तू 200 घे, 500 खूप झाले, तू 10-15 मिनिटं तर काम केलंय, कुठं जास्त वेळ काम केलंय। पण तो म्हणला नाही 500 द्या। त्यावेळी त्यांच्या दोघांचं बोलणं चालू होतं। त्याचवेळी आजी घरातनं बाहेर आली आणि आजी बाहेर आल्यावर आजी म्हणली काय चाललंय ग? मग तिने सांगितलं असं असं झालंय। मग तिने म्हणली कुठे कचरा? तर कचरा एवढासा होता। मग तो कचरा काढला त्यांनी आणि ते ब्लॉक निघालं वगैरे हे सगळं। आजी म्हणली की अरे तू 200 काय सांगतीये, काम तर 20 रुपयाचं आहे, एवढंसं तर कचरा काढलाय, 20 ते 50 रुपये मॅक्स, त्याला 50 रुपये दे, बाद झाले, 200 रुपये कशाला देती? इथपर्यंत झालं। त्यानंतर त्यांचं चर्चा चालू होती की निगोशिएशन, कमी किती जास्त किती। तेवढ्यात मुलगा जो कॉलेजला गेला होता तो कॉलेजवरनं आला मुलगा, आणि तो आल्यावर त्यांचं चाललेलं तो संभाषण बघत होता, ऐकत होता। आणि त्याच्या असं लक्षात आलं की ते जे बोलणं चालू आहे त्यावेळी तो आईला म्हणला की अगं आई, त्यांनी ते सगळं ऐकल्यानंतर तो आईला आत घेऊन गेला आणि आईला म्हणला की अगं तो इथल्या इथं राहत होता वगैरे, हे नंतरची गोष्ट आहे। त्यांनी तुझं 5 मिनिटं ते 10 मिनिटांमध्ये लगेच आला आणि त्यांनी झटपट काम केलं आणि झटपट काम करून त्यांनी तुझं काम पुढचं वाचवलं। तुला भांडी धुवायची होती, धुणं धुवायचं होतं, बऱ्याच जणांच्या आंघोळी राहिल्या होत्या। जर तो संध्याकाळपर्यंत आला नसता तर संध्याकाळपर्यंत कुणालाच हे सगळं करता आलं नसतं, तुझं काम किती बुडलं असतं। आई म्हणली मी शिक्षिका आहे आणि मला सुद्धा 500 रुपये 15 मिनिटाच्या कामाचे मिळत नाहीत आणि मग ह्याला का मी एवढे पैसे देऊ? पण तो म्हणला की अगं तसा विचार नको करू, तू हा विचार कर की तुझा दिवसभराचा वेळ बुडला असता, त्याचं काय तू केलं असतं। आणि त्यामुळे तू 500 देतीये ना, तर 500 तर देऊनच टाकतो, 500 मागतोय तर, पण त्याच्याबरोबर 50 रुपये त्याला बक्षीस दे, का तर तू लगेच आला 10 मिनिटात म्हणून। आता गंमत बघा, यामध्ये कोण राईट कोण रॉंग हा नंतरचा विषय। याच्यामध्ये हा पिढीचा परिणाम आहे। जुनी पिढी 50 रुपये द्यायला तयार आहे, मधली पिढी 200 रुपये द्यायला तयार आहे आणि त्याच्या पुढची पिढी जे मागतोय ते द्यायला तयार आहे। गंमत अशी आहे की आता 2025 मध्ये आहोत, 2045 मध्ये या 3 पिढीमधली पहिली पिढी तर निघून जाणार आहे, जी आजी आहे ती। जी दुसरी पिढी आहे ती पण काही फारसं ऍक्टिव्हली काम करणार नाहीये, आणि ही जी तिसरी पिढी आहे, जो कॉलेजला जाणारा मुलगा आहे, तो तिथं 2045 मध्ये कर्तृत्ववान किंवा देश चालवणार आहे। म्हणजे देश चालवणारी पिढी जी आहे ती ही यंग जनरेशन पिढी आहे। जर ही पिढी एवढा वेगात पैसे झटपट खर्च करायला तयार होतीये, तर त्या पद्धतीने देशाच्या ग्रोईंगचा स्पीड कसा असणार आहे हे नीट विचार करण्याची गोष्ट आहे। आणि जर देशाच्या ग्रोईंगचा स्पीड असा असणार आहे तर सगळीकडेच ती ग्रोथ होणार आहे। कोणती पिढी राईट कोणती रॉंग हे नंतरची गोष्ट आहे, पण कशा पद्धतीने होत आहे ते नीट लक्षात घ्या। मग आता ती पिढी चुकीची आहे का जुनी, किंवा ही नवीन पिढी बरोबर आहे का, असा जर विचार करत असाल तर मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो। जो जुना मोबाईल होता, जो बटनवाला, तो बटनवाला मोबाईल छान होता का आता जो डिस्प्लेवाला स्क्रीनवाला मोबाईल चांगला आहे? तुम्ही ऑब्व्हियसली म्हणसाल की स्क्रीनवाला मोबाईल चांगला आहे। सेम थिंग, जी पिढी जुनी होती त्याच्यापेक्षा पुढची पिढी इम्प्रूव्हाइज झाली, त्याच्या पुढची पिढी अजून इम्प्रूव्हाइज झाली आहे। म्हणजेच काय की ही आत्ताची नवीन पिढी जी आहे ती आउटडेटेड आहे, किंवा त्यांना पैशाचं महत्व नाही, त्यांना पैशाची किंमत नाही वगैरे असं नका समजू। ती त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे, त्यांना माहिती आहे टाइमचं महत्व काय। त्यामुळे त्यांना नावं ठेवण्यापेक्षा ते काय करतायत त्याच्याकडे ऑब्झर्व करा, आणि हेच लक्षात घ्या की भारताच्या ग्रोईंगचा स्पीड पुढचा काय असणार आहे 2045 मध्ये, ते या पिढीच्या हातात आहे। त्यामुळे ह्या पिढीला अंडर एस्टिमेट न करता इन्व्हेस्ट इन इंडिया। थँक्यू।